तुझे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कसे साधितारू त्यांच्या कृपादाने कसे साधितारू बाबाजी सद्गुरुदास तुझा पांडुरंगा करू प्रथम संताचिया माता चरणावरी श्री संताचिया माता चरणावरी संताचिया माता चरणावरी नाटांग हे करी दंडवत नाटांग हे करी दंडवत नाटांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारू बरनहु रघुवर विमल जसु जोदायक फल चाहु बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कले वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णिला तो शिव पाहिला डोळे भरून तेने माझ्या मना होय समाधान पाहतात चरण वेळोवेळी आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा एकनाथ महाराज ह्या अभंगातून सांब बळ सदाशिवाचं म्हणजेच महादेवाचं वर्णन करतायत विठ्ठल प्रतिवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण सर्व ह्या ठिकाणी ह्या महादेवाच्या महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने इथे जमलेले आहोत. या ठिकाणी ह्या वडपोलेश्वर महादेव या ठिकाणी स्वयंभू स्वरूपात स्थानापन्न आहे आणि ही भूमी त्याने पवित्र केलेली आहे. आणि अशा ह्या वडपोलेश्वराचे उद्याला महाशिवरात्री आहे. महान अशी शिवरात्र, कल्याणकारी अशी शिवरात्र ती उद्याला ह्या वडपोलेश्वराची आहे. आणि आज या ठिकाणी सुरुवातीला अगदी छोटंसं मंदिर बांधण्यात आलेलं 2002 साली. आणि आज त्या मंदिराची भव्यता आणि दिव्यता काय आहे ते आपण सगळे समोर बघताय. मी मनापासून आभार मानते ते गवळी कुटुंबियांचं. एवढे मोठं दान त्यांनी, ही भूमी त्यांनी आज या मंदिरासाठी दान दिलेली आहे. सर मी मनापासून त्यांचा आभार मानते. एकदा सगळ्यांनी मनापासून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या.
तसंच या वडपोली, म्हसरोली आणि या पंचक्रोशीतल्या अनेक दानशूर व्यक्तींनी ह्या मंदिरासाठी कोणत्या न कोणत्या स्वरूपात देणगी दिलेली, म्हणून हे मंदिर आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात उभं आहे. त्या सगळ्या दानशूर व्यक्तींचं मी मनापासून आभार मानते. आणि खरंच सांगायला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की ह्या मंदिराचं जी सुरुवातीपासून ते आजपर्यंतचं जे व्यवस्थापन आहे, हे मंदिर बांधण्यासाठीचे सगळं सहकार्य आहे, देणगीदार शोधून आणणे, मंदिराचं सगळं उभारणीपासून जे करतात ते म्हणजे माझे वडील. मला अभिमान वाटतो. मी आज विजय वेखंडे सरांचं म्हणजे माझ्या वडिलांचं इथे नाव घेते की खरंच खूप अभिमान वाटतो आणि त्यांच्यामुळे मी आज इथे उभी राहू शकले. अभिमान वाटतो मला त्या गोष्टीचा. आज या वडपोलेश्वराच्या ठिकाणी आपण अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन बघतोय. तेवढीच सुंदर गायन आणि वादन करणारी मंडळी आज मला ह्या कीर्तनासाठी लाभलेली आहे. आणि माझे गुरुवर्य अशोक महाराज, पांडुरंग महाराज, कोळेकर महाराज माझ्या कीर्तनाला साथीसाठी उभे. मी मनापासून त्यांच्या चरणावर माझे दंडवत प्रणाम करते. आज या ठिकाणी ज्या मंडळी उपस्थित आहेत ती मंडळी माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि या ठिकाणी जी श्रोते मंडळी बसलेले, श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्पित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आले की. और तुम्ही साक्षात महेशाची मूर्ती आहात. मी काय तुम्हाला भक्तीचं महत्व सांगणार. जे मी दुबळी आहे, माझ्या परीने जे भक्तीचं महत्व तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते ते तुम्ही स्वीकारून घ्या. विठ्ठल इथे जे उपस्थित आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या अंतरात्म्यात स्थित असलेल्या परमेश्वराला श्रद्धापूर्वक भावाने नमन करते आणि आजच्या माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करते. वेदशास्त्रे गाईला, पुराणे वर्णिला, तो शिव पाहिला डोळे भरून. अभंगाचा भावार्थ. वेदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी ज्या शिवाचं वर्णन केलेलं आहे तो शिव नाथ बाबा डोळ्यांनी त्यांनी पाहिलंय आणि त्यांच्या मनाला समाधान वाटते. शिवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांच्या मनाला समाधान वाटते आणि फक्त त्यांचं मन त्या शिवाच्या चरणापाशी धाव घेते. वेळोवेळी फक्त त्यांना त्या शिवाचं स्मरण करायला वाटते आणि शिवाच्या स्मरणाची गोडी त्यांना लागल्यामुळं त्यांच्या डोळ्यांना ओढ लागले ती महादेवाला बघायची, त्यांच्या मुखाला ओढ लागले त्या महादेवाचं नामस्मरण करायची आणि त्यांच्या कानांना वेळ लागले त्या महादेवाचं भजन आणि कीर्तन ऐकायची. सगळे इंद्रिय शांत झालेले, तृप्त झालेले. कशामुळे? त्या महादेवाची मूर्ती पाहिल्यामुळे. आणि नाथ बाबा सांगतायत मी त्या महादेवाचं भजन केलं, पूजन केलं आणि माझा संसार सुखाचा झाला. मग तुम्ही सुद्धा त्या महादेवाचं भजन करा, पूजन करा, तुमचा सुद्धा संसार सुखाचा होईल. विठ्ठल अभंग नाथ बाबांचा आहे. परंतु नाथ बाबा हे वारकरी संप्रदायाचे. विठ्ठल परमात्म्याने 36 वर्ष नाथ बाबांच्या घरी काम केलं. 36 वर्ष 3 तप ज्या पांडुरंग परमात्म्याने नाथ बाबांच्या घरी काम केलं. परंतु नाथ बाबा तरी सुद्धा वर्णन कोणाचं करतात? महादेवाचं. का बरं? विठ्ठल परमात्मा असो किंवा महादेव असो, शरीर जरी वेगवेगळी असली तरी आत्मा हा एकच आहे. किंबहुना विठ्ठल परमात्मा असो, श्रीराम असो, श्रीकृष्ण असो, मारुती राया असो, म्हणजे महादेव असो, हृदय वेगळे असले तरी आत्मा एक आहे. एकमेकांसाठी भाव आहे, एकमेकांसाठी त्यांच्या हृदयामध्ये भाव आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे. एकमेकाचे हृदय
ध्यान कोणाचं करतात? विष्णूचं. आणि विष्णू ध्यानाला बसतो तेव्हा ध्यान कोणाचं करतोय? महादेवाचं. भजन करे महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करे महादेव. राम तुझी सदा शिव, राम तुझी सदा शिव, भजन करी महादेव, भजन करे महादेव. राम तुझी सदा शिव, रामुनी सदा शिव, भजन करी भजन करी महादेव. जनी म्हणे आत्मा एक, जनी म्हणे आत्मा एक, जनी म्हणे आत्मा एक, आत्मा एक, जनी म्हणे आत्मा एक, सर्व घटी तो व्यापक, तो व्यापक, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव. आषाढ ह्या शिवाची, आषाढ ह्या महादेवाची, त्याला महाशिवरात्री. महाशिवरात्र अतिशय कल्याणकारी अशी रात्र आणि हा दिवस पवित्र दिवस आहे. महाशिवरात्रीचं व्रत म्हणजे नक्की काय करायचं? व्रत करायचं म्हणजे नक्की काय करायचं? स्वतःला सकारात्मक विचारांची सवय लावायची आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करायचं, म्हणजेच महाशिवरात्रीचं व्रत केल्याचं पुण्य मिळते. अजून सोपं सांगू, स्वतः शिव बनून शिवत्वाचा संदेश इतरांना द्यायचा म्हणजेच महाशिवरात्रीचं व्रत. अजून सोपं सांगते, स्वतःचं कल्याण करून इतरांचं कल्याण करायचं म्हणजे महाशिवरात्रीचं व्रत. विठ्ठल आणि अशा ह्या शिवाचं वर्णन कोणी केलेले? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. 4 वेदांनी, वेद म्हणजे काय? या भूतलावर मानवाची निर्मिती व्हायच्या आधी मानवाच्या कल्याणासाठी ज्याची निर्मिती झाली ते वेद. 4 वेद, अशा 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण कोणाचं वर्णन करतायत? महादेवाचं वर्णन करतायत. काय सांगतायत पुराण? या चराचरामध्ये, या चराचरामध्ये, संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे महादेव. कुठे महादेव? या संपूर्ण चराचरात व्याप्त आहे. जिथे जिथे महादेवाचं भजन होईल, जिथे जिथे महादेवाचं पूजन होईल, तिथे तिथे महादेव हाकेला धावून येतो. हे मी नाही सांगते, हे पुराणाने सिद्ध केलेले आहे. जिथे जिथे महादेवाची भक्ती केली जाते तिथे तिथे महादेव हाकेला धावून येतो. या महादेवाला भोळा शंकर, भोळा ही उपाधी दिलेली आहे. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे, भोळा शंकर सांगितलं जातं. पण एक विचार करा, खरंच हा महादेव भोळा आहे? या ब्रह्मांडाचं मूळ तत्व काय आहे? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा
राक्षसांचे गुरु शुक्राचार्य. शुक्राचार्य महान शिवभक्त होते. शिवाची आराधना केली, शिवाची आराधना केली आणि भोळा शंकर त्यांना प्रसन्न झाला. भोळ्या शंकराने वर मागायला सांगितलं. त्यावेळेस त्या शुक्राचार्यांनी वर मागितलं की मला अमर कर. परंतु या भूतलावर ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरण अटळ आहे. महादेवाने सांगितले तुला अमरत्वाचं वरदान देता येणार नाही, दुसरं वरदान माग. तेव्हा शुक्राचार्यांनी कसलं वरदान मागितलं? संजीवनी विद्येचं वरदान मागितलं आणि त्या भोळ्या शंकराने दिलं. आणि ते शुक्राचार्य राक्षसांचे गुरु त्याचा चांगला वापर करणार आहेत का? त्यांनी शुक्राचार्यांनी काय केलं? जेव्हा जेव्हा देवांच्या आणि राक्षसांमध्ये युद्ध व्हायचे, जेव्हा जेव्हा राक्षस आणि देवांच्यात युद्ध झाले, राक्षसांना जखमी झाले, राक्षसांना काही दुखापत झाली की शुक्राचार्य संजीवनी विद्येचा वापर करून त्यांना पूर्ववत करत होते. माहितीत नुकसान कोणाचं झालं? देवांचं. देवांच्या ह्याच्यात भरपूर हानी होत गेली आणि ही समस्या घेऊन सर्व देव गेले कोणाकडे? महादेवाकडे. महादेवाच्या हे निदर्शनास आणलं की हे देवा ह्याच्यात फक्त आणि फक्त देवांचं नुकसान होतंय. मग महादेवाने सुद्धा विचार केला की ह्या गोष्टीचा समतोल राखला गेला पाहिजे. मग महादेवांनी काय केलं? एक दिवशी शुक्राचार्य या संजीवनी विद्येचा दुरुपयोग करत होते आणि त्या ठिकाणी एक अक्राळ विक्राळ असं राक्षसी कृतिका नामक राक्षसी तिथे प्रकट झाली आणि त्या कृतिका नामक राक्षसीने आपल्या मुखावाटे त्या शुक्राचार्यांना तिच्या पोटात ओढून घेतलं, तिच्या गर्भात स्थित केलं आणि त्या दिवसापासून शुक्राचार्यांची काळ वेळ तिथेच थांबवली. म्हणजे महादेवांनी काय केलं? शुक्राचार्यांचा वध केला नाही, शुक्राचार्यांचा काळ थांबवला, वेळ थांबवला आणि कृतिका नामक राक्षसीचं म्हणजे महाकाळेश्वराचं रूप घेतलं. आणि हा महाकालेश्वर आज जो कालावर पण जो विजय मिळतो, काळाचा काळ महाकाळ कुठे स्थित आहे? उज्जैनचं महाकाल म्हणून प्रसिद्ध आहे. उज्जैन मध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे ते ह्या महाकालाचं ब्रह्मांडातील संपूर्ण ब्रह्मांडातील एकमेव असं हे ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. दक्षिण दिशा कोणाची? काळाची, यमाची. आणि त्या यमावर राज्य ज्याचं आहे तो महाकाळ. म्हणजे ह्या शिवाची जो कोणी आराधना करेल ना, जो पूजा अर्चा करेल त्या व्यक्तीवरचा जो काळ आहे ना, तो काळ थांबवण्याची ताकद ह्या महादेवाच्यात आहे. आणि हा महादेव कुठे आहे? तुमच्या माझ्या गावात. वडपोलीच्या गावात तेव्हा स्थायिक झालाय, स्थानापन्न झालाय, स्वयंभू स्वरूपात आहे. मग नाथ बाबा काय सांगतात? नाथ बाबा सांगतात मला त्या मी शंकराची मूर्ती पाहिली, मी डोळे भरून पाहिली आणि मला त्याचा वेळ लागला, मला त्याची गोडी निर्माण झाली. अभंगाचं पहिलं वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णिला, वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णिला, वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला, वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला, वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णिला, ओ वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णिला, वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला, वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला. तो शिव पाहिला डोळे भरी, तो शिव पाहिला डोळे भरी, तेने माझ्या मना होय समाधान, तेने माझ्या मना होय समाधान, तो शिव पाहिला डोळे भरी, तो शिव पाहिला डोळे भरी, तेने माझ्या मना होय समाधान, तेने माझ्या मना होय समाधान. वेद शास्त्र गाईला पुराणे वर्णिला, तो शिव पाहिला डोळे भरी, तो शिव पाहिला डोळे भरी, तो शिव पाहिला डोळे भरी, वेदशास्त्र गाईला
मन आपलं खूप चंचल. मला वाटतं आता इथे बसलेले आहेत ना, बरेच जणांचं मन सगळीकडे फिरून आलं असेल. काही काहींना घरची चिंता असेल, काही काहींना उद्याची चिंता असेल, काही काहींना तर उद्याला यात्रेत काय काय घेऊ त्याची चिंता असेल. म्हणजे मन आहे ना खूप चंचल आहे, सगळीकडे फिरून येतं. आणि हे मन आहे ना, एखादी जर वाईट गोष्ट घडली, म्हणजे एखादं दुःख आपल्यावर आलं, तर हे मन आहे ना हताश होतं. बुद्धी असून बुद्धी गोठते आणि नको त्या मार्गाला जाते. हे मन आपण जात नाही, हे मन आपल्याला नेतंय, चुकीचे विचार करायला लावते आणि चुकीच्या गोष्टी घडवते, आत्मघात करते. कोण करते? तर मन. मग ह्या मनाला जर आवर घालायचा असेल, ह्या मनाला अंकुश घालायचा असेल, तर नाथ बाबा काय सांगताय? ह्या मनाला आवर घालण्यासाठी, ह्या मनाला अंकुश ठेवण्यासाठी त्या शिवाचं नामस्मरण करा. शिवाचं नामस्मरण केल्याने काय होईल? हे मन जे भरकटतंय ना, ते भरकटायचं बंद होईल, ते थांबून राहील. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात सांगतात, आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाशी ते करीना, तुझे नाव उच्चारीना, दृढ माझ्या मना येथे ठेवावे बांधून. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराजांचा प्रपंच मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल. त्यांच्या घरात सावकारकी होती. 12 वर्षाचा दुष्काळ, आणि त्या दुष्काळामध्ये होतं नव्हतं ते जनतेत वाटून दिलं. दुष्काळे आटीला द्रव्य नेला, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मेली, श्री एक अन्न करिता मेली, श्री एक अन्न करिता मेली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला, श्री एक अन्न करिता मेली, श्री एक दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मेली, श्री एक अन्न करिता मेली. होतं नव्हतं ते जनतेत वाटून दिलं. अन्नांना दशा झाली. आणि त्याही वेळेत जर कोणीतरी मागायला आलं ना, त्याला रिकामं पाठवत नव्हते. एक दिवशी ओट्यावर बसलेले होते तुकाराम महाराज. 80 वर्षाची म्हातारी आले आणि तिने हात पसरले. तिचं लुगडं सगळीकडे फाटलेलं होतं. महाराज म्हणताय, आता तुला काय देऊ ग माऊले? घरात गेले, त्या अवली मातेकडे फक्त 2 लुगडी, एक घातलेलं एक ठेवलेलं. घरात गेले, ते ठेवलेलं लुगडं होतं ते आणलं, त्या म्हातारीला दिलं आणि म्हणतात पळ, कारण पाठीमागून वादळ येणार आहे. तिला म्हणतात तू पळ, आणि त्या म्हातारीला ते लुगडं देऊन टाकलं. आणि हे अवली मातेला जेव्हा माहिती झालं, काय झालं असेल? पहिला शिव्या दिल्या कोणाला? त्या विठ्ठल परमात्म्याला. अरे काळ्या, अरे विट्ट्या, हा कोणाला शिव्या दिल्या? त्या विठ्ठल परमात्म्याला. तुझ्यामुळे माझा नवरा वेडा झालाय. हा लुगडं दिलं, त्याचं दुःख नाही, पण अब्रू ही इज्जत कशी राखू, कशी माझी लाज राखू? त्यावेळेस त्या विठ्ठल परमात्म्याने स्वतःचा धोतर, स्वतःचा पंचा, स्वतःचा पितांबर त्या माऊलीला देऊ केले. कोणाला दिले? अवली मातेला दिले. कारण अवली माता त्याच्या भक्ताची काळजी घेत होती. कितीही ते कुठेही जाऊ दे, त्या भामनाथाच्या डोंगरावर जाऊ दे, नाहीतर कुठे जाऊ दे, कुठे जिथे ते ध्यानाला बसलेले ते शोधून काढायची आणि तिकडे भाकरी तुकडा घेऊन जायची. पायात काटा भरलेला असताना त्या पांडुरंग परमात्म्याने तोंडाने काटा काढलाय. एवढी ती अवली माता. पण तोंडात काय असायचं? फक्त भगवंतासाठी शिव्या. तुम्हाला सांगते, इथे बसलेल्या माझ्या ज्या माता भगिनी, एकच गोष्ट आवर्जून सांगेल. भरपूर गोष्टी आपण वाचतो, कथा कादंबऱ्या वाचत असाल, पण एकदा, फक्त एकदा अवली मातेचं चरित्र वाचा किंवा ऐका. जी कोणी माता अवली मातेचं चरित्र वाचते
त्या महादेवाची गोडी लागली ना, त्या महादेवाची गोडी लागल्यावर आपल्याला ओढ लागते त्याची, आणि आपले पावलं आहेत ती बरोबर त्या महादेवाच्या चरणापाशी जायला लागतात. एक गोष्ट सांगू, बाबा महाराज सातारकर त्यांच्या कीर्तनात नेहमी म्हणायचे, तुम्ही देवाला माना अगर नका मानू, तुम्ही देवाला माना अगर नका मानू, पण त्याने तुम्हाला मानलंय म्हणून तुम्ही आहात. त्याने ज्या दिवशी आपल्याला मानायचं सोडलं, ज्या दिवशी देवाने आपल्याला मानायचं विसरला, त्या दिवशी काय होईल हे प्रत्येकाला माहिती. बरोबर आहे? जे त्या परमात्म्याने दिले, जे आपल्याकडे आहेत ते सगळं त्याने दिले आणि त्यालाच आपण विसरलोय. म्हणून बाबा महाराज सांगतात, तुम्ही माना अगर नका मानू, पण त्याने आपल्याला मानलं पाहिजे. मग त्या परमात्म्याने आपल्याला मानलं पाहिजे म्हणून आपण काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. मी फक्त 2 मिनिटं सगळ्यांना सांगते, प्रत्येकाने माझ्या मागे नामाचा जयघोष करा. एका सुरात टाळी वाजवा. ज्याला ज्याला वाटतंय की ह्या परमात्म्याने मला विसरायला नको, त्याने टाळी वाजवा. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ.
वनवासात होते. वनवासात असताना कुंती मातेला तहान लागली आणि कुंती मातेने सहदेवाला सांगितलं की माझ्यासाठी पाणी घेऊन ये. पाण्याचा शोध करत करत सहदेव एका तळ्याच्या काठावर गेले. आपलं कमंडलू त्या पाण्यात बुडवलंय, पाणी घेतोय आणि तेवढ्यात आवाज आला, थांब, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे, तरच तुला पाणी देता येईल. आणि तरी सुद्धा सहदेवाने पाणी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी ते मूर्छित होऊन पडले. विठ्ठल सहदेव तिथे मूर्छित पडलेले आहेत. त्याला शोधायला नकुल गेले. नकुलाने सुद्धा पाणी घेण्याचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा तिथे मूर्छित पडले. त्याच्या मागे अर्जुन गेला, भीम गेला. चौघही भाऊ तिथे मूर्छित अवस्थेत पडले आणि चारही भावांचा शोध घेण्यासाठी कोण गेले? धर्मराज युधिष्ठिर. धर्मराज युधिष्ठिर म्हणजे अतिशय शांत, संयमी, म्हणून तर त्याला धर्मराज हे नाव होतं. धर्मराज तिथे गेले आणि धर्मराज ते आपल्या चारही भावांना मूर्छित अवस्थेत बघतायत आणि त्यांना तिथे हात जोडून ते प्रार्थना करतायत, हे स्थान देवतांनो, हे जल देवतांनो, हे वन देवतांनो, ज्याने कोणी माझ्या भावाला या मूर्छित अवस्थेत इथे मूर्छित केलेले आहे, माझ्या समोर याल का? कोण? धर्मराज. आणि बोलणं कसं, दुसरं कोण असतं तर आज्ञा दिली असती. धर्मराज काय सांगतोय? माझ्या समोर याल का? आणि त्यावेळेस तिथे यक्षदेव प्रकट झाले आणि यक्षाने सांगितलं, धर्मा, तुझ्या भावांना मी आहे त्या परिस्थितीत करेल, तुला पाणी सुद्धा नेता येईल, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यावं लागेल. त्यावेळेस धर्मराजांनी सांगितलं, मी प्रयत्न करेन, तुम्ही विचार. त्यावेळेस यक्षदेवाने तिथे प्रश्न काय विचारला असेल? धर्मा, जीवनाची दिशा काय असावी? काय प्रश्न विचारलाय? धर्मा, धर्मा म्हणजे कोण? युधिष्ठिर. धर्मा, जीवनाची दिशा काय असावी? युधिष्ठिरांनी, धर्मराजांनी एकाच शब्दात उत्तर दिले, जीवनाची दिशा असावी संत. काय दिशा असावी जीवनाची? संत. संतांनी सांगून दिलेल्या मार्गावर जो जो चाललाय त्याचं आयुष्य कल्याणच होणार, त्याची ध्येयपूर्ती होणारच. आणि जो जो व्यक्ती संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालला नाही त्याचं भविष्यात जाऊन अधःपतन होणार. हे मी नाही सांगत आहे, हे पुराण सांगताय. संतांनी दिलेला मार्ग किती पवित्र आहे, दिव्य आहे, भव्य आहे. कारण ही भूमी पवित्र आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होऊन, छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी होऊन बऱ्याच ठिकाणी आत्मघात केले जातात. का करायचंय? का
आणि त्या ब्रिटनच्या समुद्रावर बसून आपल्या मायभूमीकडे बघून रडत होते, आर्ततेने आवाज देत होते, मायभूमीचं मला दर्शन घडू दे, हे सागरा मला तू माझ्या मायभूमीपर्यंत ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा. अशा ह्या शूरवीरांनी इथं बलिदान दिलेले ह्या भारत भूमीसाठी, त्या देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी. आणि तुम्ही आम्ही सुद्धा ह्या देव आणि देश धर्माच्या रक्षणासाठी जेव्हा प्रयत्न करायला लागू ना, ते लागण्यासाठी सगळ्यात पहिले गोडी लागली पाहिजे ती परमात्म्याची, त्या पांडुरंगाची, त्या महादेवाची. आणि त्या महादेवाची गोडी लागल्यावर काय होतं माहितीये, हे आपले डोळे आहेत ना, त्यांना महादेवाला बघायची ओढ लागते, आपल्या कानांना त्याचं भजन कीर्तन ऐकायची गोडी लागते, आपल्या मुखाला त्याच्या नामस्मरणाची गोडी लागते. आणि आपले हे इंद्रिय आहेत ना, हे निरर्थक गोष्टीपासून लांब राहतात. अभंगाचं तिसरं चरण. ओ सकळा इंद्रिया, सकळा इंद्रिया, सकळा इंद्रिया, काही पैकी क्रांती. सकळा इंद्रिया, सकळा इंद्रिया, सकळा इंद्रिया, काही पैकी क्रांती. सकळ इंद्रिया, सकळ इंद्रिया, सकळ इंद्रिया झाली पाहिजे शांती. सकळ इंद्रिया, सकळ इंद्रिया, सकळ इंद्रिया, सकळ इंद्रिया, सकळ इंद्रिया झाली पाहिजे शांती. पाहताची मूर्ती शंकराची, पाहताची मूर्ती शंकराची, पाहताची मूर्ती शंकराची. पाहताची मूर्ती शंकराची. तेने माझ्या मना, तेने माझ्या मना, तेने माझ्या मना, होय समाधान. तेने माझ्या मना, तेने माझ्या मना, तेने माझ्या मना, होय समाधान. तेरे माझ्या मना, तेरे माझ्या मना, तेरे माझ्या मना, होय समाधान. तेरे माझ्या मना, तेरे माझ्या मना, तेरे माझ्या मना, होय समाधान. हे सकळ इंद्रिया, झाली पहिली क्रांती. सकळ इंद्रिया, झाली पहिली क्रांती. सकळ इंद्रिया झाली पाहिजे शांती. सकळ इंद्रिया झाली पाहिजे शांती. ओ सकळ इंद्रिया, झाली पहिली क्रांती. पाहताची मूर्ती शंकराची, तेथे माझ्या मना, होय समाधान. तेरे माझ्या मना, होय समाधान, होय समाधान, होय समाधान. सुरुवातीचे दिवस कसे होते, साधू संतांची जी कृपा होती या भूमीवर, या देशावर, या धर्मावर, कसे दिवस होते. सावकाचा शेतमळा मूळ भक्तीने फुलला, सावकाचा शेतमळा मोठ भक्तीने फुलला. जनाबाईंच्या जात्याला हो, जनाबाईंच्या जात्याला हो, हात विठ्ठलाने दिला, हात विठ्ठलाने दिला. दरी खोरीचे मावळे होते शूरतेचे चेले, दरी खोरीचे मावळे होते शूरतेचे चेले. हात तुटता रणांगणी हो ढाल बनायचे शेले, हात तुटता रणांगणी हो ढाल बनायचे शेले. कसे दिवस होते ते. साधू संतांनी या देव देश आणि धर्मासाठी घेतलेलं जे कष्ट होते त्याच्यामुळे हे दिवस होते. परंतु 350 वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्रावर आज आपण जे अभिमानाने आणि स्वाभिमानाने
लढायचं ठरवलं. या ठिकाणी शक्तीपेक्षा युक्तीने लढलं पाहिजे आणि महाराजांनी खानाचा पुढचा डाव ओळखला. खान जर तुळजापूरला आलाय म्हणजे तो पंढरपुरात येणारच. महाराजांनी हे जाणलं आणि एका रात्रीत आपले मावळे धाडले पंढरपुरात. पंढरपुरात आता जी नामदेव पायरी आहे त्या नामदेव पायरीच्या डाव्या बाजूला दुसरं घर आहे ते कृष्णराव बडव्यांचं. आणि त्या कृष्णराव बडव्यांना सोबत घेऊन मावळ्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि रात्रीच्या पोटात त्या मंदिरापासून कृष्णराव देवराय बडवेच्या घरापर्यंत एक भुयार खोदलं गेलं आणि रात्रीच्या पोटात विठ्ठलाची मूर्ती त्या बडव्यांच्या घरात नेऊन ठेवली. आणि महाराजांचा जसा अंदाज होता त्याचप्रमाणे झालं. खानाचा पुढचा पडाव पडला पंढरपुरावर. पंढरपुराची दैना करायला सुरुवात केली खानाने आणि खान तडक गेला विठ्ठलाच्या मंदिरात. विठ्ठलाच्या मंदिरात गेल्यानंतर समोर बघतो तर काय विठ्ठलच नाही. आणि त्यावेळेस तो खान ओरडतोय, हसतोय आणि सांगतोय ये हिंदू के जो देव है ना वो मुझे डर गए और भाग गए. खान काय म्हणतोय डर गए भाग गए. आणि त्यावेळेस त्या खानाने त्या पंढरपुराच्या मंदिरामध्ये 112 गायींची कत्तल केली आणि त्या चिखलामध्ये तो नाचला. कोण? अफजल खान. अहो तो क्रूर दानवच होता. आणि हे ते परमात्मा ही भवानी माता बघते ती शांत बसणार आहे का? हे सगळं बघते. आणि त्या अफजल खानाचा पुढचा पडाव जेव्हा पंढरपुरातून उठला तो पुढच्या दिशेने गेला. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी काळी वस्त्र घातलेला एक साधू त्या मंदिरासमोरून चाललेला. त्या साधूने मंदिरात गेला. मंदिराची साफसफाई करायला सुरुवात केली. त्याला बघून आजूबाजूची 2-4 लोक आली. हळूहळू भरपूर लोक आली आणि त्यांनी मंदिराची साफसफाई केली. आणि त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली. खरंच देव घाबरला का? खरंच देव पळून गेला का? म्हणजे आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे ती दुखावली गेलेली लोकांची. त्यावेळेस ते काळी वस्त्र धारण करून आलेल्या त्या साधूंनी त्या लोकांना सांगितलं देव घाबरला नाही. देवाला ह्या राक्षसाच्या समोरच जाऊन अपवित्रच व्हायचं नव्हतं म्हणून देव बाजूला आहे. मी तो जो साधू होता त्याने सांगितलं मैं हिमालय से आया हूँ यहाँ से गुजर रहा था मेरे सपने में एक काली मूर्ति आई. माझ्या स्वप्नात एक काली मूर्ति आली जिसने कमर पे हाथ टेके थे और वो मुझे बोली मेरे मंदिर में जाकर माझ्या मंदिरात जाऊन सगळी साफसफाई करून घे मला तिथे यायचंय. असं त्या पांडुरंग परमात्म्याने म्हणजे एक काली मूर्ती माझ्या स्वप्नात आली आणि ती मूर्तीने मला सांगितलंय मंदिराची साफसफाई कर मला तिथे यायचंय. म्हणून या भागातून मी जात असताना मला हे मंदिर दिसलं. मला जाणवलं हेच ते मंदिर असावं म्हणून मी इथे साफसफाईला आलो. आणि त्या लोकांच्या मदतीने ते मंदिराची साफसफाई केली. आणि 3 दिवस त्या साधूंनी हिंदीमध्ये प्रवचन केलं आणि लोकांच्या मनात जी भीती निर्माण झालेली ती भीती घालवली. आणि एक दिवशी रात्री मावळ्यांच्या मदतीने ती मूर्ती विठ्ठलाची त्या स्थानावर आणून ठेवली. आणि हे सर्व करणारे कोण होते? या महाराजांच्या हेर कथेचे प्रमुख बहिर्जी नाईक होते. आणि हे कोणाच्या सांगण्यावरून करत होते? ते फक्त माझ्या राजाच्या सांगण्यावरून करत होते. कारण जनता घाबरली नाही पाहिजे. जनतेवरचा जो देवावरचा विश्वास आहे तो कुठेच डळमळीत झाला नाही पाहिजे. आणि लोकांना आनंद झाला आमचा विठ्ठल परमात्मा परत आलाय. आमचा विठ्ठल परमात्मा घाबरला नाही. आमचा विठ्ठल परमात्मा आमच्यासाठी परत आलाय. आणि त्यावेळेस जेव्हा खानाचा पुढचा पडाव खान पुढे गेला आधी सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस भवानी मातेने साक्षात माझ्या शिवाजी राजांना आशीर्वाद दिला आणि भवानी तलवार दिली. शिवबा ज्याने माझ्यावर हात उचलला शिवबा या अखंड महाराष्ट्राची कुलदैवत माय भवानीवर त्याने हात उचलला. शिवबा ही तलवार घे शिवबा त्या राक्षसाचा नाश कर शिवबा. आणि त्या माय भवानीने आशीर्वाद दिला शिवबाला. आणि तो पांडुरंग विठ्ठल परमात्मा शिवबाच्या पाठीशी उभा राहिलाय. तुम्ही विचार करा लाखोचा सैनिक आहे मोठा बलाढ्य अफजल खान आणि शिवबांनी त्यांना मारलंय. दैवी शक्ती त्यांच्या पाठीशी असल्याशिवाय हे शक्य आहे का?
माय भवानीने आशीर्वाद दिला आणि त्या माय भवानीने आणि तो पांडुरंग परमात्मा उभा राहिला पाठीशी आणि शिवबांनी त्या ठिकाणी अफजल खानाचा वध केला. आणि ह्या महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा आपल्या देव देश आणि धर्मावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा या शिवबाने या देशावरचं या देवावरचं या धर्मावरचं संकट दूर करण्याचं काम केलं. शिवाजी महाराज शिवाचे मोठे उपासक होते. प्रत्येक गड किल्ल्यावर महादेवाचं मंदिर आहे. प्रत्येक गड किल्ल्यावर महादेवाचे उपासक होते. महादेवाची पूजा अर्चा करत होते. म्हणून तो महादेव त्यांच्या पाठीशी उभा होता. जो कोणी या महादेवाचं पूजा अर्चा भजन पूजन करेल त्याच्या पाठीशी हा महादेव नक्की उभा राहतो आणि राहतो. आणि नाथ बाबा सांगतायत मी या पांडुरंग परमात्म्याच्या भक्त असून मी शिवाचं भजन अर्चन करतोय, शिवाचं पूजन करतोय आणि त्याच्याने काय झालंय माझा संसार सुखाचा झालाय. माझा संसार सुखाचा झालाय. तुम्ही सुद्धा या शिवाचं भजन करा, तुमचा सुद्धा संसार सुखाचा होईल. अभंगाचं शेवट. एक जनार्दन शिव हा भजावा, एक जनार्दन शिव हा भजावा, एका जनार्दनी शिव भजावा, एका जनार्दनी शिव भजावा, एक जनार्दनी शिव हा भजावा, एका जनार्दनी शिव हा भजावा, एका जनार्दनी शिव भजावा, एका जनार्दनी शिव भजावा. संसार करावा सुख रूप, संसार करावा सुख रूप, ते माझ्या मना होय समाधान, ते माझ्या मना होय समाधान. संसार करावा सुखारूप, संसार करावा
बालकुमारी बालकुमारी बालकुमारी